याच वार्ड क्रमांक 10 मध्ये एवढ्या गंभीर समस्या आहेत. महिलांना एवढा मोठा गंभीर प्रश्न पडतो की हा संसाराचा गाडा आता कुठं उचलून न्यायचं हा मोठा प्रश्न पडतोय. चुकीचं आहे. तिथं आम्ही त्या ठिकाणी न्याय देण्याचा नागरिकांना प्रयत्न पुरेपूर करणार आहोत. सर्वसामान्यांना अहोरात्र फोन केल्यानंतर जागेवर असणारा नगरसेवक निवडून द्यायचा आहे. हे असे आज गेलो पावसाळ्यासारखं परत आलो असे नगरसेवक आम्हाला भागात नको आहेत. किंवा आता निवडून आलो आणि 1 वर्ष फिरलो आणि 4-5 वर्ष चेहराच दाखवला नाही आपला, असं आमच्या बाबतीत झालेलं आहे. कारण आत्ता मी 7 वर्षानंतर काही उमेदवारांना मी म्हणजे नगरसेवकांना मी बघितले. नमस्कार, मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं सांगली परिवर्तन न्यूजमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करते. सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका पंचवार्षिक निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेतील अनेक इच्छुक उमेदवार आपलं नशीब आजमावण्यासाठी या निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून खडे आहेत. आणि असेच इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक 10 मधील अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवार सौभाग्यवती माधुरी सचिन आरवाळे आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन आरवाळे आपल्यासोबत आहेत. प्रभागातील समस्या त्यावरच्या उपाययोजना आणि डोळ्यासमोर विजन ठेवून खास ते आपल्यासोबत आहेत आणि थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. प्रश्न त्यांना काही विचारणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. खरं तर सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या या निवडणुकीसाठी मॅडम इच्छुक उमेदवार आहेत आणि आपण त्यांचा जो दृष्टिकोन आहे किंवा प्रभागातील काही समस्या आहे यावरती थेट प्रश्न आपण विचारूयात. माझा पहिला प्रश्न हाच आहे की प्रभाग क्रमांक 10 मधील गंभीर समस्या काय आहेत? कुपवाड महापालिका वार्ड क्रमांक 10 मधून आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो. त्याच अनुषंगानं आज महापालिकेची निवडणूक जाहीर झाली. त्या अनुषंगानं आमचा अनुसूचित जाती महिला वर्ग गट पडल्यामुळं मी माझी पत्नी माननीय माधुरी सचिन आरवाळे यांना या ठिकाणी उमेदवारी अर्ज मिळून या भागात काम करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. त्या अनुषंगानं आज वार्डातले तुम्ही जो मला प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो. याच वार्ड क्रमांक 10 मध्ये एवढ्या गंभीर समस्या आहेत. आज बऱ्यापैकी जर बघितला सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती शौचालयाची समस्या आहे. गेल्या 10 ते 15 वर्षापासून जर आपण बघितला मॅडम तर साधारण जी लोकवस्ती होती ती लोकवस्ती वाढून आज दुप्पटच्या प्रमाणात झालेली आहे. पण तरीसुद्धा त्या भागातील प्रस्थापित जे होते त्यांनी त्या शौचालयासंदर्भात कोणी पाठपुरावा केलेला नाही. मला माहिती महापालिकेत मी जर सामाजिक कार्य करत असताना मला माहिती मिळाली की सुलभ शौचालयासाठी वारंवार निधी येतो, वारंवार खर्च केला जातो. पण आज जर बघितला तर त्या ठिकाणी पूर्ण मोडकळीच निघालेली आहेत. सुलभ शौचालयांचा एक सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे. त्यानंतर आज रस्ते जर बघितला तर आज निवडणूक आल्यानंतर ह्या रस्त्यांचं काम चालू झालेलं तुम्हाला दिसेल. ह्या गटरी असतील, महापालिकेचा नळाचा संबंध असेल, ह्या ठिकाणी कोणी भागातलं एखादा प्रस्थापित म्हणून येत नाहीत. कारण गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये म्हणजे मागच्या 5 वर्षानंतर इलेक्शन थांबली, प्रशासन जाहीर झालं आणि 2 वर्षामध्ये अक्षरशः सर्वसामान्य लोकांचे बेहाल झालेले आहेत. तिथं किंवा नाही त्या लहान लहान गोष्टीसाठी त्यांना फोन करावा लागतं. कोणी तिकडं पाठपुरावा करत नाही. आणि आज गंभीर प्रश्न जर म्हणला तर पूर्णपणे त्या भागातील लोकांना व्यसनाहारी ह्या भागातील तरुण लोक गेलेले आहेत. तिथं कोणाचंही वचक नाही. प्रस्थापित म्हणून एखादा लोकप्रतिनिधी येऊन बाबा या लहान मुलांना व्यसनाच्या आहारी काय केलं पाहिजे, बंद केलं पाहिजे का नाही हे कोणी तिथं बघत नाही. ह्या मोठ्या भरपूर प्रश्न त्या ठिकाणी गंभीर आहेत. सामाजिक कार्यकर्ते माननीय सचिन आरवाळे सर यांनी आपल्याला अनेक समस्या सांगितल्या आणि प्रभागात कोण नियंता नाही त्यामुळे त्यांच्यावरती वचक नाही असंही त्यांनी सांगितलंय. आपण दुसरा प्रश्न विचारूयात की पावसाळ्यामध्ये अनेक गंभीर समस्या उद्भवत असतील तर त्या प्रभागामध्ये कोणत्या समस्या आहेत? आमच्या प्रभागामध्ये शहरी नाल्यामुळे झोपडपट्टीमध्ये पूर्ण पावसाळ्यात पाणी घरात म्हणजे पूर्ण झालेलं असतं, म्हणजे पूर्ण पाणी झालेलं असतं आणि त्यामुळे महिलांना एवढा मोठा गंभीर प्रश्न पडतो की हा संसाराचा गाडा आता कुठं उचलून न्यायचं हा मोठा प्रश्न पडतोय. आणि लहान मुलं असतात म्हणजे महत्त्वाची कागदपत्रे असतात ही कुठं हलवायचं म्हणजे जागाच नाही आहे असं. आणि शाळेत जाऊन निवासस्थान करावं त्यावेळेला म्हटलं तरी शाळासुद्धा एवढं म्हणजे तिथंसुद्धा सोय नाही आहे. सोय नाही आहे तिथंसुद्धा. म्हणजे असा मोठा प्रश्न आहे आणि महिलांचा म्हणा पुरुषांचा म्हणा मोठा प्रश्न आहे असं मला वाटतं. आणि याच्यावर आम्ही खरंच काम करू आणि आम्ही याचा प्रयत्न करत राहणार. पावसाळ्यामध्ये त्या प्रभागात काय समस्या उद्भवत असतात हे मॅडमनी आपल्याला सांगितलं. मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा की त्या प्रभागामध्ये महिलांसाठी सुरक्षितता आहे का? सुरक्षितता नाहीच, पण तरुण मुली व महिला यांच्यासाठी एखादं व्यायामशाळा असावी
व मुली बळकट बनवण्यासाठी हा माझा विजन असणार आहे. धन्यवाद. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य पेन्शन किंवा इतर योजनांचा काही लाभ मिळतो का ज्येष्ठ नागरिकांना? आम्ही शेतोच्या अन्विका सेतू कार्यालय आमचं आहे, त्या माध्यमातून आम्ही कोणत्याही शासनाच्या ज्या योजना असतात त्या पूर्ण नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो व त्यांना पूर्ण त्याचा लाभही मिळवून देतो. तर आपण बघितलं की महिलांसाठी सुरक्षित असा तो वॉर्ड नाही आहे किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील काही सोयीसुविधा नाही आहेत त्यामध्ये. पुढचा प्रश्न असा आहे की त्या वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज आहे का किंवा आरोग्य केंद्र आहे का तिथे? आरोग्य केंद्र आहे, पण आत्ता लोकसंख्या एवढी वाढली आहे की ती एक आरोग्य केंद्र असून म्हणजे ते पुरेसं नाही, पण अनेक व्हायला पाहिजे. आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना महिन्याचे जे औषध जे लागतात, जे थायरॉइड, BP, शुगर असे गोळ्या औषधे जे लागतात ते आम्ही शासकीय रुग्णालयातून त्यांना मोफत देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या प्रभागातील आपण समस्या ऐकल्या किंवा महिलांसाठी तो प्रभाग कसा आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राची कितपत जास्त गरज आहे आपण त्यांच्याकडून ऐकलं. पण एखादा निवडणुकीसाठी उमेदवार असेल तर पारदर्शकता तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे नागरिकांशी थेट संवाद साधणं, नागरिक म्हणजेच आपलं पाठबळ असतं, त्यांच्या पाठबळाशिवाय निवडणूक जिंकणं, रणांगणात उतरणं अशक्यच आहे. तर नागरिकांसाठी थेट संवाद साधण्यासाठी तुम्ही काय व्यवस्था करणार, काय उपाययोजना असतील? आम्ही वार्ड क्रमांक 10 मध्ये थेट नागरिकांचा संवाद साधण्यासाठी आज मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या भागात काम करतोच, तिथून पुढेही करत राहणार. ही निवडणुकी औपचारिक म्हणून आम्ही आलेलो नाही. गेले 2 ते 3 टर्म आम्ही ह्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये आहोत. हे करत राहू आम्ही एक सामाजिक काम म्हणून. पण तुम्ही आज जो प्रश्न झाला मला विचारला की नागरिकांच्या संवादासाठी काय करतो, कारण वार्डात फिरत असताना मी वार्ड जेवढा मोठा विस्तारित झालेला आहे त्या कानाकोपऱ्यापर्यंत माझ्या लोकांचे संपर्क आहेत. बऱ्यापैकी लोकांची मला फोन येतात की एखादं बाबा वार्डामध्ये चुकीचं काहीतरी होत असेल, आणि माझी भूमिका कायम अशी असणार आहे की वार्डात इलेक्शन हो ना न हो, माझ्या भागामध्ये माझा वैयक्तिक भाग आहे वार्डा 10 नंबरचा, त्या भागामध्ये काही चुकीचं जर होत असेल तर मी आणि माझी पत्नी सगळ्यात अग्रेसर असून त्या ठिकाणी विरोध करायला केव्हाही आम्ही डगमगत नाही मॅडम. त्यामुळं वार्डामध्ये आम्ही नागरिकांशी संवाद वारंवार साधतो. जिथं चुकीचं आहे तिथं आम्ही त्या ठिकाणी न्याय देण्याचा नागरिकांना प्रयत्न पुरेपूर करणार आहोत. नक्कीच सर. खरं तर आता निवडणूक येऊन ठेपलीच आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर प्रभाग क्रमांक 10 मधील मतदारांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छू शकता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती? मी ह्या निवडणुकीच्या संदर्भातून वार्ड क्रमांक 10 मधील मतदारांना आज एक तुमच्याकडं घटनेनं दिलेला जो अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या घटनेचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. कारण आज सगळ्या समाजाला किंवा भागातल्या लोकांना माहीत आहे की सुरुवातीला जे निवडून गेलेले हे 4 नगरसेवक होते, तर ते त्या ठिकाणी पहिल्यांदा आम्हाला बघायला मिळाले. त्यामुळं म्हणजे ही वार्डाची परिस्थिती आहे मॅडम तुम्हाला सांगायला गेलं तर. त्यामुळं अशा गोष्टी झालेल्या आहेत. ह्या आम्हाला वार्डामध्ये 12माही नगरसेवक असणारा नगरसेवक निवडून द्यायचा आहे. सर्वसामान्यांना अहोरात्र फोन केल्यानंतर जागेवर असणारा नगरसेवक निवडून द्यायचा आहे. हे असे आज गेलो पावसाळ्यासारखं परत आलो असे नगरसेवक आम्हाला भागात नको आहेत. आणि नागरिकांना माझी एकच सूचना आहे की आज येणारा माणूस परत येतो की नाही विचार करा. आणि ही लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये तुम्हाला तुमचा अधिकार किंवा मत देण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे निवडणारा उमेदवार तुमच्या हक्काचा पाहिजे असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद. खरं तर मगाचपासून छान प्रश्न आणि त्याची उत्तरं आपल्याला मिळत आहेत. आता मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, कारण की तुम्ही मगाशी म्हणालात की जे नगरसेवक निवडून दिलेत त्यांना कधी पाहिलंही नव्हतं, पण आज तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून या निवडणुकीसाठी उभ्या आहात आणि तुम्ही मतदारांना काय देऊ शकता, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीचं काम करू शकता, काय विजन ठेवून तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरले आहात? थेट लोकांशी संवाद साधणार व त्यांचे प्रश्न जाणून घेणार. किंवा आता निवडून आलो आणि 1 वर्ष फिरलो आणि 4-5 वर्ष चेहराच दाखवला नाही आपला, असं आमच्या बाबतीत झालेलं आहे. कारण आत्ता मी 7 वर्षानंतर काही उमेदवारांना मी म्हणजे नगरसेवकांना मी बघितले, ही त्यावेळेला आलती किंवा हा नगरसेवक आलेला आणि आता दिसतच नाही असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला. आणि असं आम्ही होऊ देणार नाही. आम्ही संपर्कात लोकांच्या राहणार, थेट प्रश्न लोकांचे जाणून घेणार आणि त्याच्यावर उपाययोजना करणार. माधुरी मॅडमनी आपल्याला प्रभागातील समस्या आणि त्यांचं जे विजन आहे ते सांगितलं आहेच, पण तोच प्रश्न सर मी तुम्हाला विचारते की तुमचं काय विजन आहे या निवडणुकीसाठीचं? माझं निवडणुकीचं विजन असणार आहे की भागातल्या लोकांना बऱ्यापैकी आज महाराष्ट्र सरकार योजनेच्या माध्यमातून महात्मा जन फुले आरोग्य योजनेमध्ये
ज्या बऱ्यापैकी लोकांना बिलं हॉस्पिटलमध्ये कमी केलं जातात, ते आज माझ्याकडे कोणतंही पद नसताना मी आज जर 2 ते 3 वर्षामध्ये तुम्ही बघितला तर लाखो रुपयांचं बिल कमी करण्याचा प्रयत्न मी वैयक्तिक माझ्या सामाजिक कार्यकर्त्यामधून केलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा हा माझा विस्तार वाढवणार आहे. भागातल्या गोरगरीब जनतेपर्यंत जाण्याचं आम्ही पोचणार आहे आणि विजन असं असणार आहे की या भागातील लोकांनी जरी आम्हाला आज अनुसूचित महिला म्हणून जर निवडून आमच्या मंडळीत दिलं तर आमच्या भागामध्ये आम्ही असं नाही करणार की बाबा बायको निवडून आली म्हणून नवऱ्यानं काम करावं, ही प्रथा मी बंद करणार आहे. मॅडम, तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, माझ्या बायकोला मी एवढं तयार केलेलं आहे की त्यांनी आज सकाळी 9 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लोकांची सेवा करणार. हेच आमचं एक धोरण असणार आहे वार्ड क्रमांक 10मध्ये आणि हेच आमचं विजन असणार आहे आणि गोरगरीब जनतेची कामं पूर्ण करणं हेच आमच्या एक डोक्यात असणार आहे. धन्यवाद. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 10 मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवार सौभाग्यवती माधुरी सचिन आरवाडे आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन आरवाडे सोबत होते. प्रभाग क्रमांक 10 मधील समस्या आणि कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात याविषयी आपण सविस्तर चर्चा केली. धन्यवाद आहेत त्यांच्यासाठी. त्यांना या निवडणुकीसाठी शुभेच्छा आहेत. तसेच पुढील भागामध्ये आपण पुढील इच्छुक उमेदवारांच्या खास मुलाखती घेणार आहोत. तुम्ही नक्की पहा. धन्यवाद.